रे घ्या बकरी रे काय कुठं चालली ती माय काय पळती तिकडे बकरी सोडल्या बरोबर हा जा तिकडे राखून घालून येईल जा तिकडे पका पकव अरे काय गडबड आहे रे बा पाहत आहे बकऱ्याच्या मागे लागलं का नो इकडे करत पकव ते पका अरे इकडे ये ना पाहत आहे कव तुला तर काय पाहिजे बाबा कसं काय इकडे चक्कर ना हा काय म्हणू देऊन हो मी आहे म्हणलं बरं गेलं जायला बकरी टाकण्यात घालून इकडे हा म्हणून त्याला मी आवाज द्यायला बकरी पळायला लागली माझी बकरी पण पळती बाई असं वाटतं इकूनच टाकावं काय करून आता पाहत आहे अरे कशा लिखतो बाबा पाहिजेत ना आता खाली हो 2 पैसे राहतात ना जमा मग राहू द्या आता आकड 2 राहू संभा तवा बजेट बसेल ते हो आता इकू नको सध्या बकऱ्या चांगले एकाचं 2 धनकर बाबा राहू द्या ना आता खाली आहे तुमच्या घरी माणसं सांभाळायला कशात फिरायचं आता हे काय आकड कोणतं राहिलं आता आले ना आता पाणी पाऊस आता पण चालू झालाय हो आता पूर्व शाळेत जाते मग कोण राहते घरी मग म्हणून आता राखणीत घालून द्या बकरी जाते तिकडे मोकळं काय डोक्याला थांब ठेवा पण बाकीची कामं राहते वावरातली सगळे मग कुठं बसता सांभाळत हा आपण होत नाही आता ते लय जीवाची बदल होती बाबा पण आता काय करता जीवाच्या आकांताने सांभाळा लागते ती आता काय नाही म्हणलं ते वावरात नागाटी करून घ्या म्हणलं आणि ते काय कसं वावरातलं जे काटा कुठं तोडताड करून म्हणलं मोकळं करून घ्या दुरेदारी हो येतो तू हां सांग 2 दिवस चाल आपल्याकडे रोजानं काय बा येत असं तरी कंपन असेल तर अरे ऐकूया सांगा पुन्हा सगळं कसं वावरातलं ते आता धुरेधारी कापकूप करून सगळं आता नागाटी करून मोकळं करून टाकू म्हणजे पेरायला मोकळं बा आहे का नाही तर कामाचं आहे 2 दिवस कामास 3-4 दिवस राहायला लागते अहो मी सरपंचाकडे बाबा आता काय सांगा तुम्हाला तिकडे चालू आहे आपलं महिन्याने मी तिकडं मग आता कसं करता ते सोडता येते मला तर मग पहा आता तुम्ही जमत नाही बा माझ्याकडून जाऊ दे तिकडे तुम्ही पाहा तसा दुसरा माणूस पाय खांदा असा कामात बरं बुवा राहिलं पाय तुम्ही आता काय मलाच करावं लागेल काहीतरी डोकं लागेल जाऊन चाल येतो मी ते पाठलाकडून पाहतो त्या ट्रॅक्टरचं काय बजेट आहे काय नाही तर हो नागाटी करून घेतो बा माय बरोबर या पहा काय मिळ लागतो का तर लागलच मिळ काय मिळ लागतंय या झालं नाही दळण आमचं बाबा हा द्या लवकर दळून काय करू तुम्ही सध्या पाठ जाणून ठेवली मी दळण द्या दळून लवकर या पाठची लाईन नाही बाबा तुला काय माहित नाही तिला झाडं पडली काल बार वावता आलतं तर हो सगळी तुटताट झाली ती बाहेर तुटताट झाली लाईनच नाही आता काय करावं आता म्हणून मी पाच बसलो आता लाईन आता येईल अर्ध्या घंट्यात येते म्हणे बा फोन केला तर मी ऑफिस मध्ये काय बजेट येते म्हातार गेलं माझ्या वावरात माझ्या भाकर घेऊन जायचे तर लाईन बिन नाही म्हणता तुम्ही हा आता कसं दळण आणावं आता हे सांगा बरं आता काय करू आहे तू बिन बाबा अवघडच असते आता काय काय मी कुठून आणू आता लाईन सांग बरं तू आता बजेट आहे का आता चिक्की आता मी नेमकी चालू करायला घेतली म्हणलं अर्ध्या घंट्यात लाईन येते म्हणलं आता पूसपास करून घ्या जरा साफसफाई करा पूजापाठ करा आणि चालू करा म्हणलं चिक्की हो तू आला आता लगेच गडबडीतच आता कुठून करू लाईन येऊ दे जरा लाईन आली की अर्ध्या घंट्याने ये पाहिजे तू नंबर लावून देतो पहिला मी हा बरं बाबा फोन करा मला लवकर लाईन आल्याबरोबर नंबर लावा हो रिकामा दुसऱ्या टाकल दळण नाही तुम्ही काय कौती का दळलं नाही करे आपलं हा म्हातारी का दळण आणून ठेवलं तुझ्याकडं हा काय माणूस आहे तू लवकर दळून ठेवायचं काय तर बाबाजी काय सांगा तुम्हाला काल 12 वाजता आलतं ना सगळी झाडं पडली हो तिथं सगळं बाहेर तुटली म्हणे ती तारवीर तुटून जाईल सगळी आता ती लाईन मध्ये येतील ती जोडजाड करतील तेव्हा लाईन येईल मी फोन लावला होता MECB ऑफिसमध्ये येतो म्हणे अर्ध्या घंट्याने येईल म्हणे लाईन हा अर्ध्या घंट्याने येतो मी देतो दळून ठेवतो तुम्ही तुमचं या अर्ध्या घंट्यानं माणूस तू इंजिन घ्यायचं नाही एखादं हा नाही तर ती सोलर पॅनल बनव हा काय होतं तुला तर मरणाच पैसा आहे तुझ्याकडे काय लोक लावतो का मग तू आता हा बाबा आपण काय बाबा काहून गरीब थट्टा करता बाप्पा आपण गरीब माणसं मालकांनी जे सांगितलं आपण मजदुरी नाही इथं लवकर दळून ठेवू बाबा मी येतो लगेच हा मग तरी माझ्यावर आढळून राहिली बाबा कवाची हा हो ये तुम्ही अर्ध्या घंट्यात लगेच या तुम्ही काय काळजी करू नका मी ठेवतो दळून हा ये रे भाग्य तू बी नाही बाबा जाय मी आले तुला नंबर लावतो हो म्हाताऱ्याचा लावून देतो दळून ठेवतो लगे हा या तुम्ही पाटील पाटील अहो काय गडबडी बापा हा कुठे चालले ट्रॅक्टर घेऊन काय नाही ते वावराकडे चाललो तुम्ही जरा मला नागाटी करून घ्यायची जरा हो ते हरे उंडा वाट पाहून राहिलो मी म्हणलं हो राहिले ते 2 एकर राहिले आपलं खालचं बटा इथलं ते म्हणलं करून घ्यावं त्या क्लिअर का बरं मी काय होतो मग आपल्याकडे कधी येतो हा अरे आपल्याकडे कधी येतो आपलं ते नागाटी करायची ना बाबा चालणं आपल्याकडं हा मी कालपासून म्हाताऱ्याला सांगितलं होतं बा की आपल्याकडे पाठवून द्या म्हणून हो आता तुम्हाला काय सांगावं त्या नागाट्यामुळे कसं आहे सध्या टाईमच नाही भेटू राहिला इकडे तिकडं हा मग काय करता पहा बरं असं करून बा येऊन तुमच्याकडे 2 दिवस थांबा तुम्ही तुमची नागाटी काढून देऊ काय ताना घेऊ हा आता मी काय म्हणतो तू काय टेन्शन घेऊ नको आपलं करून दे 2 दिवसात ते काय डोकं लावतो रिकामा तू हा तू सांगितलं कालपासून मी की ते वावर क्लिअर करून टाका आपलं 2 दिवसात बा आता हे सदा पाटील म्हणावून मुकच राव लयच अवघड काम होईल बाबा आता कायच करावं म्हणा बोला गेलं तर लोकांना राग येतील बरं जाऊ दे बाबा आता काय बजेट आहे काय होत असेल तर करा नाही तर राहू द्या नाही तर मला सरपंचाचं पाणी ट्रॅक्टर मग काय बजेट बसतंय काय नाही त्याला विचारावं लागेल बाबा मग आता कसं आहे आम्हाला 2 दिवस लागणार आहे आता 2 दिवस झाले तर आमचं बजेट बसेल मग तर रिकाम पण होईल मग येऊ तुमच्याकडं हां थांबा 2 दिवस जरा करून तुम्ही काय ताण घ्या तुम्ही पाय तुम्ही आता जर वेळ लागला तर ठीक आहे नाही तर मग ते आपलं करून हां अरे झालं नाही का अजून नागाटी आपली हा किती टाइम रे अजून किती राहिलं का आता
काय नाही खालचं राहिले फक्त 2 एकर ते. हो तेवढं झालं की झालं, मग आपलं काहीच राहत नाही. मग आज होऊन जाईल, संध्याकाळ मारतो मी सगळं ते. बरोबर घे मारून मग ते आता. हा डिझेल किती राहिलं का नो? हा किती बाकी आहे अजून डिझेल? अर्धी कॅन राहील ना अजून, आहे अजून लय मोठं. पाहू मग उद्या काय, आता उद्या जावं लागेल ना बाजाराला, तर मग आणता येईल तिथून. हा काय काम नाही घेऊ पुरते आपल्याला, आजच्या दिवस होते आता सगळं आपलं काम. आज कुठं जायचं काम नाही. बरोबर पहा आता काय बजेट काय नाही. चाल मी घरी जातो इथं, जेवण राहिले बाबा मायाला अजून उशीर झाला तर. ते डब्बा आणला तुला, ती आंब्याला लटकून ठेवली भाकर तुला. जेवण घेऊन करून घे, आणि ते राहिले सुटलं 2 एकर मारून घ्यायच्या. उद्या इकडे ते बिराजाकडे जाणं आहे, मग लेटू खायला लावलं त्या माणसानं. आता काय करावं, नाव घेतात माणूस हाजीर आहे का? तुम्ही सांगतो तुम्ही पाय बरं आणलं की दादा. मी म्हणलं होतं तुला असं करतो आता संध्याकाळ कसं तरी करून त्याला म्हणा आजच्या दिवस ॲडजस्ट करा म्हणा, उद्या तुमच्याकडे येतो म्हणा. चुपचाप सांग म्हणा, म्हणून त्याला काय. बरं सांगतो मी त्याला, काय काळजी नको करू तुम्ही. हा सरपंच अहो झालं नाही भाऊ नागटी अजून. हा करू बापा माय काऊ म्हणजे काल तुमच्याकडे येतो म्हणजे संध्याकाळ पण आता असं तसं तुमचंच बाकी काढून अजून झालंच नाही काऊन का रे अरे खरं किती टाईम लावतो बा. मामा काय नाही झालं आता, आजच्या दिवस बाकी आहे. संध्याकाळ मारतो आणि उद्या तुमच्याकडे लावतो पाय टकलं की. हा येतो मी तिकडे ट्रॅक्टर घेऊन, उद्या काय ताण घ्या तुम्ही. झालं आजच्या दिवस थांबा फक्त. दादा मला वाटलं दुपार लोक आमचं झालं असतं आणि संध्याकाळ तुमच्याकडे पाठवलं असतं. पण हे काय पोरायनं म्हणतात ते आजकेचं मारून दिलं 2 एकर. आता काय करता सांगा बरं. आता ते आजके जास्त डोकं खायला लागला होता म्हणून त्याचं घेतलं पण नागून. आता काय करता मग. आता कसं आहे, आता आमचं होते संध्याकाळ, उद्या तुमच्याकडे पाठवून देऊ तुम्ही बिन गोरा तुम्ही. हां अरे काय करत होती आज काय लगेच जाऊन नागरायचं वलीतच वावर होतं ते. मग मामा ते लुडू खायला लागला होतं, सोडतच नव्हतं डायरेक्ट. आडवा पडला होता डायरेक्ट ट्रॅक्टरच्या पुढे. मग काय करता, म्हणून मग म्हणलं घ्या नागरून. आता काय करता, जाऊ दे तिकडे. मी देतो तुम्ही आज संध्याकाळीच तुमच्याकडे येतो डायरेक्ट लगे. हो हे संध्याकाळी होते, संध्याकाळी लगे रातभर तुमचं नागाटी करतो म्हणजे करतो. उद्या पाठलो मोकळंच लगे डायरेक्ट, ताण नाही घेऊ तुम्ही काय. माझ्या संग रात्री आम्ही दोघं नाईट मारतो डायरेक्ट आजच्या दिवस. पण तुमची नागाटी उद्याला मोकळी दिसेल तुम्हाला बस. बिन गोरा तुम्ही आज पूर्ण करून देतील तुमचं बिन संध्याकाळी. हां जा आता काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. टेन्शन घ्यायचं नाही सरपंच काही. पण आता कसं पाणी पावसाच्या दिवशी आता आणखी पाणी जर आला ना तर पुन्हा बसायला लागेल 2 दिवस शिल्लक. मग काय करता मग, म्हणून म्हणलं बा पहा बा काय बजेट आहे काय नाही तिथं. जाऊ दे काय टेन्शन घेऊ नका, होईल व्यवस्थित सगळं. बरं का. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.